शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होणार असा मोठा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांसोबत राहण्याच्या मनस्थितीत नाहीत असंही संजय शिरसाट यांनी दावा करत म्हटलंय। तर माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य कालच जयंत पाटलांनी केलेलं होतं। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सुद्धा आलेलं होतं। मात्र त्या वक्तव्याचा रेफरन्स वेगळा होता असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं होतं। त्यातच आता मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे जयंत पाटील खरंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालो, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आले त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका। तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करा, आमचा त्यांना पाठिंबाच आहे। पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही, त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले, आमच्या दोघांचंही नुकसान झालं। त्या रेफरन्सने मी बोललो त्याला, मी आता माझं काय खरं नाही इकडं मी कशाला असं म्हणेन, म्हणजे तो अवघडच झालं तर भाषण करणं। एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। मन लागत नाही, मन परिवर्तन होणार का मग? आता ते त्यांना विचारलं बरं ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।